तू इथेच थांब. अगं आशू बघेल ना. बघू दे आशू. काय झालंय? काय झालं म्हणजे तू काय करतेस अगं शिवा? तुला तू आणि आशू एकत्र यायला नकोय का? हो हवंय. मग काय करतेस? आशू किती चिडलाय बघितलंस? अगं मग चिडू नये, त्याला कळल्या पाहिजेत ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तेवढं कळत असतं तर तू काय करतेस, कशासाठी करतेस ना हेही कळलं असतं. एक तर तो डोक्यात राग धरून बसतो आणि तू एक काहीतरी करतेस. ऐक ना, मला जे वाटलं ते मी केलं. मला आज ते मीटिंगला बोलवलं होतं, मी ते मेंबर वगैरे आहे म्हणून बोलले, पण मी इथे आले नसते ना तरी मला त्याचं बोलणं चुकीचंच वाटलं असतं. अगं माझ्या वस्तीतली लोक आहेत, ती त्यांचा विचार करणार ना मी. माहितीये तुला खूप काळजी आहे, तू खूप करतेस लोकांसाठी, पण आता आशूला बघितलंस, आशू किती चिडलाय अगं. तू डायरेक्ट काउंटर केलंस यार त्याला. अगं मग मला नाही पटलं त्याचं बोलणं. शिवाय तुला काय महत्वाचं आहे? हे बघ, मला दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला आशू आहे महत्त्वाचं, पण तितकीच कामगार पण महत्त्वाचे आहेत. त्यांच्या हक्कांसाठी मी बोलणार आणि माझ्या आनंदासाठी मी ते कॉम्प्रोमाइज वगैरे नाही करणार. अगं पण हे बघ, तुलाही सांगून ठेवते, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि मला माहिती आहे मी काय करते तर तेच करणार. वंदे, अगं सारखं डोळ्यात ना असं नको गाळत बसूस. अहो काय करू, शिवानीचा विचार ना डोक्यातून जातच नाही हो. अगं आशूनं कुठं होकार दिलाय पण लगीन करायला? हो पण त्या पोरीनं दिलाय ना. ती लाख म्हणल ग, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, शिवा त्या घरची सून आहे आणि ती राहणारच. हो आई, हा विश्वास शिवानीला पण होता ना, पण काय झालं बघितलं ना, काय होऊन बसलंय हे सगळं. हो तर तिला घरात घ्यायला पण तयार नाही येतो. बरोबर आहे ग वंदी तुझं. अगं पण आपण तर जाऊ शकतो का नाही त्यांच्या घरात? आई बरोबर आहे तुमचं, आपण त्यांच्या घरी जाऊया. हवं तर हात जोडून त्यांची माफी मागूया, काही चूकभूल झाली असेल तर. हे समज ना माझ्यामुळं झालंय. मी आशूला साताऱ्याला घेऊन गेले ना तेव्हापासून हे समज होतंय माझी चूक झाली. हो आई, कशाला स्वतःला लावून घेताय तुम्ही? पण तुम्हाला तरी काय माहिती होतं हे सगळं प्रकरण इथवर पोहोचेल म्हणून? पण झालं का नाही हे भगवंती, मी त्यांच्याकडे जाते आणि पदर पसरून माफी मागते त्यांची. अहो आई, हे बघ, शिवाच्या सुखापरीस दुसरं मला काय बी महत्वाचं नाही सांगून ठेवते तुला. हे जाऊन माफी मागते त्यांची. वंदे, अगं माझ्या लेकराला असं घर पुन्हा मिळणार नाही ग. इतकी प्रेमळ माणसं, रामभाऊन सारखा प्रेम बापासारखं करणारा सासरा, आणि आशू जो आधीचा आशू होता, जो आपल्या लेकासारखा होता ग. अशी माणसं पुन्हा नाही मिळणार ग माझ्या लेकराला. आणि एक गोष्ट सांगते तुला, किती मी काय बी म्हणू देत ती माणसं, पण माझ्या शिवासारखी जोडीदार नाही मिळणार आशूला. हे नातं टिकवण्यासाठी जे काही मला करायचंय का नाही ते समज म्या करणार, पण माझ्या शिवाचा संसार वाचवणार. आई अहो, करावंच लागेल आपल्याला. एकीकडे ही मुलगी आहे जिला आपल्या नवऱ्याची काडीची किंमत नाही, आणि दुसरीकडे शिवानी, तिच्या बाबतीत हे असं व्हावं. नाही आई, मी ना शिवानीचा संसार तुटताना नाही बघू शकत हो. अगं असं काय बी होणार नाही. हे बघ, चल भाऊंशी जाऊन बोलूया आपण. अरे तर लगेच त्यांच्या घरी जायला निघालेत. नाही, यांना थांबवायला पाहिजे. अरे काय काय कुठे चाललाय तुम्ही? कुठे म्हणजे देसाईंकडे चाललोय त्यांच्याशी बोलायला. कशाला? जे काही आहे ते सांगितलंय सगळं त्यांनी. सगळं संपलंच झालंय आता. संपलं म्हणून काय बी संपत नसतंय. आणि हे बघ, असं नातं तुटलं म्हणून तुटत नसतंय. पण ज्यांना नातं जोडायचंच नसतं तेसनी काय कळणार आहे? नाही कळणार मला. तुम्हालाच कळतं ना सगळं. जा मग. शिवा गेली आहे बोर्डच्या मीटिंगला, तिथे भाऊ पण असतील. तिथे सगळ्यांसमोर मीटिंग मध्ये जाऊन हात पसरा भाऊंसमोर. पण तिथे कसं जाणार? नाही जायचंय ना तुम्हाला, जा मग तुम्ही. हो वंदे, हे बघ, कामाच्या तिथं जाऊन नको आपण बोलायला त्यांच्याशी. काय ती घरी यायची वाट बघूया आपण आणि मग जाऊ.
आणि सीताईची पण मनधरणी करू आपण. नाही, बरोबर आहे आई तुमचं. भाऊ येईपर्यंत आपल्याला वाट बघावीच लागेल. आपण वाट बघूया. हा बोल ग. लग्नाची तयारी सुरू झाली? हो हो, जोरात तयारी सुरू आहे. नाही आता आशू सुद्धा लग्नाला तयार होईल ना. माझ्या आई आणि बाई आजींनी खोडा घातला नाही तर म्हणजे या दोघी भाऊंशी बोलायचा विचार करताय आणि त्यांचं बोलणं झालं तर खूप महागात पडेल. या बायकांच्या अश्रूत काय जादू असते ते आपल्याला माहिती नाहीये आणि त्यात जर आशू विरघळला तर खूप कठीण होईल. नाही, हे होणार नाहीये. हे होऊच द्यायचं नाहीये. तू होऊन देणार नाहीयेस हे. काही झालं ना तरी तू थांबवायचंस त्यांना. हो हो, मी प्रयत्न करतेय, पण तरी आले तर सांगून ठेवते. हे बघ, किती प्रयत्न करू देत त्यांनी, पण त्यांच्या प्रयत्नांना मी यश येऊ देणार नाहीये. हां. शिवा, मी भारतातल्या खूप मोठ्या कॉलेजमध्ये बिझनेस डिग्री घेतली. मला मला याच्यातला खूप अनुभव आहे. मी याचा खूप अभ्यास केलाय. तू काय बेसिसवर आज मला काउंटर करत होतीस? नाही, मला माहिती आहे तू खूप शिकलाय, तू बाहेरून शिकून आला, खूप पुस्तकं वाचली, सॅल्यूट तर आहे तुला बाबा. पण काय ना, माणसांचं आयुष्य हे पुस्तकात शिकवलं जात नाही. त्यांची दुःख, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचा आनंद, हे सगळं नसतं पुस्तकात. ते माणूस म्हणून ना आपल्याला समजून घ्यायचं असतं. म्हणून मी सांगते की त्यांच्यासाठी ही सुट्टी खूप महत्त्वाची आहे. तुला माहिती आहे का, ह्या सुट्टीनंतर ते जोशात काम करतील, कारण की त्यांना माहीत असेल आशू की 5 दिवसांनी आपल्याला परत आपल्या कुटुंबाबरोबर राहायचंय. त्यामुळे हे बघ, त्यांची सुट्टी नको ना काढून घेऊ, एवढंच म्हणते मी. तुला तरी कळतंय काय बोलतेस? मी लॉजिकलच बोलतेय, तुला कळत नाही याचं मला नवल वाटतं. मग आशू, तुझ्या त्यात शिक्षणाचा काय फायदा जर तुला साध्या माणसांच्या अडचणी कळणार नसतील तर? ऐक ना, मला त्यांच्या गरजा कळतात अगं, म्हणूनच मी हा सगळा प्लॅन केला होता. पण तू कुठल्या अधिकाराने हे बोललीस मला सांग जरा. मी मेंबर आहे इथली म्हणून बोलते असं समज. मॅडम मेंबर, हे बघा काय आहे ना, मी पण याच्यामध्ये खूप कष्ट घेतलेत आणि खूप रिसर्च केलाय. मग माझ्या पण मतामागे अनुभव आहे आशू. ठीक आहे, नुकसान होईल फक्त. नुकसान तर नाही होणार, झाला तर फायदा होईल. 7 दिवस 7 तास काम इनफ आहे. 5 दिवस 10 तास काम आणि 2 दिवस सुट्टी, हे बरोबर आहे. तुला कळत नाही अगं. आशू, तू समजून घेत नाहीये. साहेब, शिवा बरोबर म्हणते. आम्ही 10 तास काम करायला तयार आहोत, पण आमची सुट्टी कॅन्सल करू नका. हो साहेब, आम्हा सगळ्या कामगारांना या सुट्टीची खूप गरज आहे. हे बघा, तुम्ही जरा विचार करून बघा प्लीज, की तुम्हीच लवकर घरी जाल रोज. नको साहेब, आम्ही 3 तास जास्तीचं काम करायला तयार आहोत, पण आमची सुट्टी रद्द करू नका. काय? हो बरोबर आहे, बरोबर. आणि साहेब, आठवड्यातून 2 दिवस जर सुट्टी देणार असाल ना, तर उरलेले 5 दिवस आम्ही सर्व कामगार जीव तोडून काम करू साहेब. हो बरोबर, करू ना आपण. तुम्ही सगळे शांत व्हा. हे बघा, इथे सगळे तुमच्या भल्याचाच विचार करतायत, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने करतायत. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमच्या हिताचा निर्णय होईल. फक्त थोडा वेळ द्या आम्हाला. आशू, आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. दिव्या, ते मीटिंग का काय म्हणलीस का नाही तू? त्याला लई वेळ लागतो का ग? हो मग काय ग, चाळीत पाणी येत नाही तेव्हा त्याची मीटिंग 4-4 तास चालते. मग ही तर मोठ्या कंपनीची मीटिंग आहे, संपत नसेल. आई, पण आपल्याला जेवढ्या लवकर शक्य आहे ना तेवढ्या लवकर भाऊंची भेट घ्यायला हवी. भाऊंची भेट कशाला? अगं बाई, तुम्ही इथे काय करताय? दिव्या, या ना, या कीर्तीताई, बसा ना. मी पाणी आणते. बस, थांब, मी आणते. बसा ना. अचानक कसं काय इथं ये ना?
मी तुम्हाला निरोप द्यायला आली आहे. म्हणजे तुम्हाला आता ते खरं वाटणार नाही, पटणार नाही, पण मी फक्त माझं काम करणार आहे. कुणाचा निरोप? काय 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 झालंय? आम्ही आशूचं लग्न ठरवलं आता. त्यामुळे देसाई कुटुंब एका नव्या नात्याला सुरुवात करतं. भाऊंनी तुम्हाला असा निरोप द्यायला सांगितलंय की आजवर आपले खूप चांगले नातेसंबंध होते. त्यामुळे हे नातं आजवर जसं चालत आलंय तसं गोड मानून घ्या. कारण नवीन नात्याला सुरुवात करताना काही जुनी नाती सोबत नेणं शक्य नसतं ना. त्यामुळे हे नातं आणि हे नातेसंबंध इथेच संपले. हा, आता मी इथे एकटी आली आहे म्हणून मी माझ्या मनाचं सांगते असं काही नाही आहे. भाऊंनीच मला तुम्हाला तसं सांगायला सांगितलं. भाऊंचं? हो, भाऊंनीच निरोप द्यायला सांगितलंय. त्यामुळे इथून पुढे आम्ही तुमच्याशी काहीच संबंध ठेवणार नाही आहोत. आणि प्लीज तुम्ही सुद्धा प्रयत्न करू नका. निर्णय झालाय. साहेब, तुम्ही तरी समजून घ्या. अरे, आम्ही तुमच्या हिताचा निर्णय घेऊ एवढा तरी विश्वास आहे ना तुमचा? हो भाऊ. आम्ही सगळ्यांनी तुमचं म्हणणं ऐकलं, त्यावर विचार केला आणि आम्ही या निर्णयापर्यंत आलोय. आशू, तू जी मेहनत घेतलीस ना ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्याच्यामध्ये खरं तर तू कामगारांच्या दिवसाच्या कामातले 2 तास कमी केलेस, पण त्यांच्या आठवड्याच्या सुट्टीतला 1 दिवस तू कमी करून 1 दिवस वाढवलास. यामध्ये कंपनीच्या फायद्याचा तू विचार केलास, पण कामगारांच्या हिताचा थोडा विचार कमी झाला. आणि शिवाचं म्हणणंही बरोबरच आहे. सो तुमचं आणि शिवाचं म्हणणं अगदी योग्य आहे. तुमची 1 दिवसाची सुट्टी रद्द होणं हा निर्णय काही बरोबर नाही. तेव्हा आम्ही आशूच्या नाही तर शिवाच्या प्रस्तावासोबत जातोय. हा, तुम्हाला सगळ्यांना दिवसाचे 2 तास जास्तीचं काम करून तुमची जी 2 दिवसाची सुट्टी होती ती तशीच राहणार आहे. साहेब, खूप उपकार झाले तुमचे. साहेब, आम्हाला माहित होतं तुम्ही चुकीचा निर्णय घेणार नाही. आभारी आहोत साहेब. अरे, माझे कसले आभार मानताय? शिवाचे आभार माना. तिच्यामुळे खरं तर आम्हाला तुमच्या मनातली खरी भावना कळली. शिवा, तू आज मीटिंग मध्ये आमचा आवाज बनलीस. असं काही नाहीये. मला जे योग्य वाटलं तेच बोलले फक्त. माझा विश्वासच बसत नाही कीर्ती. भाऊंसारखा इतका विचार करणारा माणूस असं काही बोलूच शकत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही स्वतः बोलून घ्या भाऊंशी. भाऊ सांगतील तुम्हाला. पण मग ते स्वतः का नाही आले इथे? अहो, मीटिंग आहे ना, आणि बोर्ड मीटिंग महत्वाची आहे. आणि आपले नातेसंबंध चांगले होते, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून भाऊंनी लगेच मला हे सगळं सांगायला तुम्हाला इकडे पाठवलं. आणि कदाचित मी हे जे सगळं तुम्हाला सांगते ते भाऊंना तुम्हाला सांगता आलं नसतं. आई, एव्हा आपण काय विचार करत होतो आणि इथे सगळं काय घडतंय हो? वंदे, आपण भाऊंशी बोलूया. हां, बोला ना तुम्ही, बोला. हां, बोलणार आहेत. तसंही बाई आजी आणि आई आता जाणारच होते भाऊंशी बोलायला. पण माझं एक ऐकाल का? मी हात जोडते तुमच्या पुढे, पण प्लीज प्लीज तुम्ही घरी येऊ नका. मी काय ना, खूप दिवसांनी घरातलं वातावरण खूप चांगलं आहे आता. तुम्ही आलात तर पुन्हा ते खराब होईल. आणि आजी, माझं काम झालंय. मी निरोप द्यायला आले होते ते मी केलंय. कीर्ती,
तू भाऊंचा निरोप आम्हासनी दिलास. आता याच्यामुळं आम्ही आमचं काम करू. हा 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 झालंय, पोचलाय तुमचा निरोप. भाऊंनी चांगलीच किंमत केली आहे बायज्जी आणि आईच्या भावनांची. बायज्जी नशीब हे आत्ता कळलंय. तिथे गेल्यावर हे सगळं ऐकायला मिळालं असतं तर. आता त्यांनाच हे नातं नकोय तर आपण तरी कशाला आग्रह करू. आजी, काही चूकभूल झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा आम्हाला. जाते मी. वंती, माझा विश्वास बसत नाही. भाऊसारखा माणूस असा कसा निरोप पाठवेल. मला पटतच नाहीये. हे बघ नेहा, इकडे या फाईल फेकून द्या, याचा काय उपयोग नाहीये. काय काय ही मुलगी कोण आहे का? हिला काय कळतं बिझनेस मधलं? आशू चिल. चिल? तू काय बोलतीयस? आपण एवढी मेहनत केली होती या प्रेझेंटेशन वरती. बोर्ड मीटिंग समोर आपण ते प्रेझेंटेशन देणार होतो आणि स्ट्रॅटेजी स्टडी केल्या होत्या आपण. आपलं सगळं व्यवस्थित लॉजिकल होतं. तर ही येते काय मीटिंग मध्ये आपल्या स्ट्रॅटेजी सांगते काय, आपल्याला चुकीचं कसं ठरवते, काय मला कळतच नाही. आशू आशू एक सेकंड, तू आधी बस. तू बस आधी, ये बस. बसतो मी. बस. शांत काय बस. अगं तू ओळखत नाही सगळं शिवाला. खरं तर तू ओळखू शकला नाहीस शिवाला. 10 तास काम, 2 दिवस सुट्टी. पण आशू, ह्याने अचीव काय होतंय? हा, ह्यात आपलाच फायदा आहे ना. आणि आपल्या प्रोडक्शनची एफिशियन्सी वाढते त्याने. हो बरोबर आहे, पण सगळं प्लॅन नुसार होणं गरजेचं आहे ना. म्हणूनच आपण एवढं प्लॅनिंग केलं होतं. हा माझा त्यामागचा विचार होता. आशू, अरे भाऊनी आज जर कामगारांचा विचार केलाय, सो आता इथून पुढे भाऊंचा मुलगा म्हणून तूही ते करायला हवंस. मग ते शिवानी सांगितलेल्या पद्धतीने का असे ना. एक मिनिट, मला एक गोष्ट सांग. तुला अचानक शिवा का बरोबर वाटते? काय चूक काय बरोबर हा प्रश्न नाहीये. प्रश्न एवढाच आहे की आपल्या कंपनीचा फायदा होतोय ना, ते कामगारांचा विचार करून. एवढंच आहे ते. ऐक नेहा, तुला कळत नाहीये. हे सगळं मुद्दामून करण्यात येतंय. हे बघ, शिवाना हे मुद्दामून करते कारण तिला आवडतं. तिला कामगारांचा पुळका आहे दाखवायला. कुठेतरी मध्ये घुसून आपण हिरो व्हायचं हे तिला खूप आवडतं. बरं ठीक, तू आधी बस. आधी तू बस. हे घे पाणी पी आणि सगळा राग गिळून टाक. काय गल्ली क्रिकेट हारून नाही आलोय राग गिळून टाकायला. काय तू? आणि आशू, मला जेन्युइनली असं वाटतंय तू ना उगाच काहीतरी विचार करतोयस. मला नाही वाटत शिवा असं मुद्दाम काही करेल. नाही पण ती आलीच कशाला? भाऊंनी सांगितलं ना, ती बोर्ड मेंबर आहे. नाही, आणि तिने ना भाऊंना ब्लॅकमेल केलं असणार इमोशनल. त्यामुळे हे सगळं झालं. मी होतो ना, मी बघितलंय. मला वेळीच आवरायला हवं होतं. आशू, वेळीच मी जर योग्य निर्णय घेतला असता ना, तर ही वेळ आलीच नसती. शिवा यार, काय करून ठेवलेस तू हे? आता आशू या रागाच्या भरात लग्नाला होकार देऊन बसला तर काय? संघर्ष नगरचा एकच वाली. अरे आली रे आली शिवाली. संघर्ष नगरचा एकच वाली. अरे आली रे आली शिवाली. अरे तुम्ही थांबा जरा, सगळ्यांनी थांबा. बॅटरी डिप्पर ते बघा. शिवा हक्क आहे तुझा. अरे नळे त्याला फोडणार कोण? शिवा शिवा फोडणार कोण? शिवा शिवा. शिवा क्या है सब? काही नाही रे, उगाच काही नाही. अरे उगाच नाही, शिवाने आमच्यासाठी बोर्ड मीटिंग मध्ये भांडणं केली. शिवा एकटी नडली या सगळ्यांना. नडली काय, भांडणं केली काय, काय बोलताय? असं काही झालेलं नाहीये. चर्चा चालली होती, मीटिंग होती तिथे. फक्त मी माझं मत मांडलं. शिवा, तू मॅनेजमेंट पर्यंत आमचा आवाज पोहोचवलास. आम्हाला ना आमच्या हक्काची सुट्टी मिळवून दिलीस. ते पण कोणाला नडली? कोणाला? आशुतोष देसाईला. शिवा, तू जिजूंना. नडली वगैरे काही नाही. अगं शिवा, आधीच छकुल्या जिजू ऐकायला तयार नाही आहेत, त्यात तू हे सगळं कशाला केलं? आणि तू यांच्या सुट्टीसाठी? अरे ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मी माझं सुख बघणारच आहे, पण मी लहानपणापासून कामगारांना बघत आले, त्यांच्यात वाढले. मग त्यांना काय हवं काय नको यासाठी बोलायला नको का? आणि शिवासमोर कोणीही असलं ना तरी आपल्या माणसाचं मी नुकसान होऊ देणार नाही. अरे नळे त्याला फोडणार कोण? शिवा शिवा त्याला फोडणार कोण? शिवा शिवा. बा थांबा, बस झालं. मी एवढी काही मोठी गोष्ट केलेली नाही आता. शिवा, असं तुला वाटतंय,
पण आम्ही 2 दिवस घरी राहिल्यामुळे आमच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना, तो जर तू पाहिलास ना तर तुला लक्षात येईल तू किती मोठी कामगिरी केली ते. संघर्ष नगरचा एकच वारी